गुड मॉर्निंग गाईज. राईट नाव 10:44. आता इकडनं निघालो एक सिटी एक्सप्लोर करण्यासाठी. बोलोनिया म्हणून एक सिटी आहे, तिकडे चाललो आहे. हा जो विलेज आहे, गाव आहे, तो कस्तोनेजा म्हणून एक गाव आहे. तिकडनं बोलोनिया सिटीमध्ये चाललो आहे. सिटी एक्सप्लोर करायची आहे, लोकल मार्केट फिरायचे आहेत. चला बघूया पुढे. हा घरचा दरवाजा, इकडनं डायरेक्ट आतमध्ये एंट्री. आणि हा एक सेफ्टी डोर असतोय, याला पण की असते, त्याला पण की असते. हा नजारा, बाहेरचा नजारा, जिथला अपार्टमेंट घेतलाय तो. हे पूर्ण बाहेरचा परिसर, बॅक साईडचा. आणि तो जो डोर आहे, या स्टेपवरनं वरती तिकडनं खाली आलं. 46 नंबर लिहिलेला आहे ते. हे बाहेर निघालोय. आय मीन हा वरचा दिसतोय तो अपार्टमेंट आहे. आणि जो बाल्कनी मधला व्ह्यू दिसतोय तो हा व्ह्यू दिसतोय. हे पूर्ण रस्ते आहेत. आणि या साईडला जे आहेत, या साईडला बस स्टॉप आहे. चला बस स्टॉपकडे जाऊ. हे पूर्ण जे समोरचे आहेत ते रेस्टॉरंट आहेत. हा आहे तो आईस्क्रीम पार्लर. इव्हनिंगला पूर्ण भरलेला असतोय. आता पण काकांची हे पडलेली इथे, टाइमपास म्हणून डाकरे डोकरे खेळायला बसले. पत्त रमीचा किलोचा हे चालू. ही जी मुलगी बसली आणि तो मुलगा जो बसला, हा आहे बस स्टॉप आहे. आणि बसचे क्रमांक, बस नंबर किती नंबरला काय आहे काय नाही. 99 नंबरची बस आहे. आता वाजले 10 वाजून 50 मिनटं. आणि हा जो आहे तो 5, 6, 7 हे टायमिंग दिलेले आहेत. आणि हे मिनटं दिलेत. म्हणजे 10 वाजून 20 मिनिटांनी होती, ती निघून गेली. 10:50ची आता येईल. म्हणजे एखाद मिनटात 1-2 मिनटं मागे पुढे होते, त्यामध्ये येईल. आणि हे जे आहेत ते कस्तिनो म्हणजे इथले ग्रामपंचायतचे ऑफिस आहेत. तुम्हाला इथले ग्रामपंचायतचे ऑफिस पण दाखवतोय. इथले जे ग्रामपंचायतचे ऑफिस आहेत ते दाखवतोय तुम्हाला. हे माझ्या मागे बघितले ते ग्रामपंचायतचे ऑफिस आहेत. ते बघा, हे जे माझ्या मागे आहेत ते ग्रामपंचायतचे ऑफिस आहेत. ग्रामपंचायत बघा इथली, ही पूर्ण ग्रामपंचायतचे ऑफिस. त्याकडे जर अपार्टमेंट असेल तरच तुम्ही इनसाइड आतमध्ये जाऊ शकता, नाहीतर शेपाटून लावतील. अपार्टमेंट घ्या आणि मग या. सिटी किती डेव्हलप आहे ती बघा तुम्ही. गावचे ग्रामपंचायत आहेत. कस्तिनोजा म्हणून गाव आहे, तिथले ग्रामपंचायत. इसको क्या बोलते हैं ग्रामपंचायत को? कमिनो बोलतात त्याला. इथे लोकल वर्ड इथला कमिनो आहे. आपल्या भाषेत ग्रामपंचायत होऊ शकते. सकाळी सकाळी सायकल घेऊन काकी निघाले. मासली बिसली घ्यायला चालली असेल. आजचा वार शुक्रवार आहे, त्या हिशोबात चालले. चला आता बस येते ती बघूया. ही जी समोरून येते ही बस आहे, सरकारी बस, गव्हर्नमेंट बस इथली. बसच्या आतमध्ये घुसू. बसच्या आतमध्ये तिकीट पंच करण्यासाठी मशीन आहे, लोक पंच करतात. ही मुलगी बघा पंच करते. पंच झाला. गुड मॉर्निंग. आता जस्ट बसमध्ये बसलोय. इकडनं बोलोनिया सिटीमध्ये जातोय. अर्ध्या तासाची जर्नी आहे. तिकडे मार्केट. आत्ता जस्ट बोलोनिया सिटीमध्ये उतरलोय. ही मागे बस ड्रॉप केली आहे. बोलोनिया सिटीमध्ये जो लोकल मार्केट जो एक्सप्लोर करणार होतो तो माझ्या मागनं स्टार्ट होते. कम लेट्स गो. रोड क्रॉस करतोय. हा जो आहे पूर्ण लोकल मार्केट आहे.
पूर्ण लोकल मार्केट आहे, लोकल शॉपिंग मार्केट अँड ऑल. इथे बाजार बोलू शकतो आपला बाजार. रविवार, शुक्रवार, शनिवारचा बाजार असतो तो त्या प्रकारचा. मोठा एकदम भरला आहे, जाम भरलेला आहे. पण इथे फक्त शॉपिंगसाठी तुम्हाला कपडे, पिशव्या, जी टावेला विवेला हे सामान. आपली मासली बिसलीचा बाजार नाही दिसत यो पूर्ण. तो माझ्या आजूबाजूला बघू शकता मागे बॅकग्राऊंडला पूर्ण मोठा मार्केट भरलेला आहे. ऊन पण जास्त तापलेला आहे. तुम्हाला एक्सप्लोर करतोय मार्केट आपला. फ्लावर्स बघा. आता आपण इथे एक्सप्लोर करतोय पूर्ण मार्केट. लेट्स गो. हा जो मार्केट आहे, चपला बिपला, मोबाईलची कवर, बॅगी, टी शर्टी, लेडीजचे कपडे, या सगळ्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू पण आहेत इथे. पंखे वगैरे 10 युरो, 20 युरो, 5 युरो असे यांचे रेट पण लावलेले आहेत. परफ्यूम वगैरे पण आहेत. प्रत्येक गोष्टी आहेत इथे. बाजार एवढा भरलाय ना याच्यात. पूर्ण कपड्याचे कपडं मग बाजार भरलाय. फक्त कपड्यांचंच मार्केट दिसतोय. किती दिवस अशी बाजार बघत राहायचं. रविवार, शुक्रवार, शनिवार. तसा एक इडलीचा बाजार बघायला लावलाय. बघतो आता शूज वगैरे. शूजची प्राइस आहे 12 युरो लावलेली आहे. हा शूज पसंत केलेला आहे. शूज कसा वाटतोय? घालून फेकून द्या, वांधा नाही. इच्छा बाजारांची घेतलाय म्हणजे कसं वाटलं पाहिजे काहीतरी. बघतोय. त्यानंतर हा एक बघितला. हा पण एकदम जबरदस्त वाटते शूज. 12 युरो मध्ये. घालून 2 महिन्यांनी खराब झालं तरी चालतील. काढून फेकून द्या. अच्छा लग रहा है. पाय बारके दिसते नहीं उसमें बारके लग रहे हैं. बारके लग रहे हैं, मोठे दिख रहे. या आईचा मारी तुझे काय बोलशील ना काय नाही. बोलला पाहिजे तुझं. बरोबर दिख रहे क्या? ये वाले अच्छे लग रहे हैं. कौन से? ये वाले, ये ब्लू वाले. ओके, ब्लू वाले डन करते. रस्ता आहे बोलवणे सिटी मधला रस्ता आहे. त्या समोरच्या साईडला प्लॅटफॉर्म आहेत आणि रस्त्याच्या बाजूलाच बाजार भरलाय. बाजार एकदम दाबून भरलाय. गच गर्दी आहे. दोन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 जोड्या. 12 जोड्या 5 युरोला. आसपास युरोला बघा. हे 20 युरो, 15 युरो गाऊन लावलं. तिथे बोर्ड मारलेला आहे नो सेक्सी नो पार्टी. पूर्ण गाऊन बिऊन. मला वाटलं आपलीच लोक बाजारात जातात. हिच्या आईला ही पण जाम उडून पडतं. या घ्या त्या घ्या. लावायला पडदे पाहिजे असतील तर पडदे पण. पट्टे, बेल्ट वगैरे बॅगी आहेत.
टोप्या पण आहेत, फ्लावर्स आहेत. आणि हे इथे जे रेंटवर जी लोक आलेत ज्यांनी शॉप लावलेले आहेत, मी विचारलं एकाला, त्यांचं म्हणणं असं होतं की एक जण इटालियन माणूस आहे, त्यांनी ही पूर्ण जागा जी आजूबाजूला माझ्या मागे दिसते ही पूर्ण जागा त्यांनी रेंटवर घेतलेली आहे. आणि मग ही जी बारीक लहान लहान ज्यांनी शॉप लावलेले आहेत त्यांना तो रेंटवर देतोय. बघ 1200 युरो म्हणून एक शॉपचा रेंट आहे महिन्याचा. जेवढी जागा असेल त्या प्रकारे रेट ठरवला जातो. चला एक्सप्लोर करू बाजार. डायरेक्ट 50% ऑफ. बाजारात शॉपिंग स्टँडर्ड आणि शॉपिंगला येणारी माणसं पण एकदम जबरदस्त आहे. शॉपिंगला येणाऱ्या पोऱ्या बघा इकडं ना. आपल्या घरची सांगितले बाजारात जा कांदा बटाटे आणायला, तर मराला कोण जाणार नाही. इथे चांगला का चला दावत येतील. सॉक्स बघा उलट पाय करून लावले. सॉक्सचे पण प्रकार वेगवेगळे आहेत. हे जालीदार बघा, काय बोलतात तुम्हीच सांगा. प्राइस आहे 5 युरो. चला 5-5 युरोला पाहिजे त्या घ्या. 5 युरो नुसतं. जबरदस्त चप्पल आहेत. बायकोनी ही चप्पल घेतली. तिचं म्हणणं असं आहे की माझी हाईट कमी आहे म्हणून जरा हील पाहिजे असं म्हणून ही चप्पल घेतली. 5 युरो. चला असं शॉपिंगला लोक बघा. ज्या आईला आपण लाजतो बाजारात घरच्यांनी पाठवलं ना तांबोटी कोथमीर आणायला तर घरच्यांना शिवाय देऊ, पण ही बघा लोक उडून पडले ना. अशा बाजारात तुम्हाला पाठवायला पाहिजे. इथल्या बाजारामध्ये प्रत्येक टुरिस्ट येतोय. बाजार भरपूर फेमस आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. आता मला इथे 2 मुलं भेटली, आपल्या पाकिस्तानची होती. ते डॉन्की वेवरनं आले तिथे. ती पण इकडे कामं करतात. 40 लाख रुपये लावलेत पाकिस्तानवरनं इकडे पोचायला त्याने. फायनली शॉपिंग केलेली आहे बाजारामधून. आता काहीतरी खायच्या मागे जातो, भूक लागली जास्त. बाजार तुम्हाला दाखवला, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाजार दाखवण्याचा प्रयत्न केला. आता भरपूर भूक लागलेली आहे आणि ब्लॉग इकडेच थांबवतोय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.